नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, बँकेच्या 2025 आणि 26 यामध्ये होणाऱ्या IBPS, RRB आणि SBIच्या इंग्लिशच्या परीक्षांची आपण तयारी करत आहोत। इंग्लिशच्या क्लर्क असतील किंवा PO असेल किंवा SO असेल, या सगळ्या परीक्षांच्या प्री आणि मेन्सच्या एक्झामची आपण तयारी करत आहेत। या सिरीजचं संपूर्ण सिरीजचं नाव आहे सिलेक्शन सिरीज आहे या सिरीजचं नाव, आणि आजचा आपला एपिसोड आहे एपिसोड नंबर 1 हाऊ टू टार्गेट। बऱ्याचशा तुम्हाला याच्यामध्ये टिप्स आणि ट्रिक्स या सुद्धा मिळतील। आधी सांगितल्याप्रमाणे IBPS, RRB आणि SBIच्या परीक्षा सिलेक्शन सिरीज एपिसोड नंबर 1 आपण सुरू करत आहोत। प्रत्येक क्वेश्चनसाठी मी एक टायमर सुद्धा लावलेला आहे। तुम्ही माझ्याबरोबर प्रॅक्टिस करू शकता, एक्सप्लेनेशन ऐकू शकता। आपण पुढे जाऊया। आठवड्यातून 2 किंवा 1 एपिसोड आणायचा मी प्रयत्न करत आहे। चला सुरुवात करूया। 20 प्रश्न असतील आणि RC जी आहे ती मी वेगळी घेईन। चला, each question below has one blank. Fill in the blank चा क्वेश्चन आहे, तरी पण आपल्याला डायरेक्शन नीट वाचायची आहे। which is indicating that something has been omitted. Find out which option can be used to fill up the blank in the sentence to make it grammatically as well as contextually correct. काय बघूया। Despite numerous warnings, अनेक वॉर्निंग देऊन सुद्धा डिस्पाइट कडे लक्ष द्यायचं, तो कॉन्ट्रास्ट दर्शवतो। The villagers remained dash to the threat posed by the rising river. तुमचा वेळ चालू होतोय 10 सेकंदाचा। चला, बघा, खूप सारे वॉर्निंग देऊन सुद्धा विलेजर्स रिमेंड, मला कॉन्ट्रास्ट पाहिजे। वॉर्निंग दिली तर काय व्हायला पाहिजे, अलर्ट व्हायला पाहिजे, पण नाही झाले, डिस्पाइट आहे। त्यामुळे अलर्ट रिमेंड अलर्ट का नाही। कन्सर्न, त्यांना चिंता काळजी वाटली का नाही। सेन्सिटिव्ह, संवेदनशील राहिले का, संवेदनशील राहिले का रायझिंग रिव्हरच्या बाबतीत नाही। इनडिफरंट म्हणजे मला काय त्याचं, दे वर नॉट कन्सर्न्ड, नॉट कन्सर्न, त्याची काय त्यांना काळजी चिंता काही वाटली नाही, त्यांनी काही प्रिकॉशन घ्यायची ती घेतली नाही। रिॲक्टिव्ह हा पण नाही येणार। ऍक्टिव्ह आणि रिॲक्टिव्ह, रिॲक्शन देणे म्हणजे एक घटना घडली आणि त्याला रिॲक्शन दिली, पण इथं रिॲक्शनचा विषय नव्हता, तर ते अलर्ट होणं गरजेचं होतं, ते झाले नाहीत। दे रिमेन्ड इनडिफरंट, दे वेर नॉट कन्सर्न्ड, वॉर्निंग देऊन सुद्धा। सेकंड क्वेश्चन, the scientist's theory was initially met with dash, but later it was widely accepted as groundbreaking. 10 सेकंदांचा वेळ। बघ, त्या शास्त्रज्ञाची थिअरी आधी मेट विथ डॅश, बट म्हटलं पुन्हा कॉन्ट्रास्ट आहे बघा, परंतु नंतर तो ऍक्सेप्ट केला गेला ॲज ग्राउंड ब्रेकिंग। ग्राउंड ब्रेकिंग म्हणजे एक फार अद्भुत अशी गोष्ट म्हणून त्याला मान्यता देण्यात आली। म्हणजे आधी काय केलं, विथ एन्थुझियाझम, इनिशियली मेट विथ एन्थुझियाझम। एन्थुझियाझम म्हणजे एनर्जी, उत्साह नाही, मला याच्याशी कॉन्ट्रास्ट असणारा, विरुद्धार्थी असणारा शब्द शोधायचा आहे। स्केप्टिसिझम म्हणजे काय, डाऊट, शंका घेणे। आधी त्याची थिअरी डाऊटनी घेतली गेली, म्हणजे त्याच्याबद्दल स्केप्टिसिझम व्यक्त केला गेला आणि नंतर तो ऍक्सेप्ट केला गेला। इग्नोरन्स म्हणजे काय, निग्लेक्ट करणे, अज्ञान दर्शवणे। प्रिसिजन म्हणजे तंतोतंत, एकदम साईज, व्यवस्थित। इन्स्पिरेशन म्हणजे प्रेरणा, आपल्याला माहिती आहे। म्हणजे करेक्ट आन्सर काय येणार, स्केप्टिसिझम। आधी डाऊट घेतला गेला आणि नंतर मग ऍक्सेप्ट करण्यात आला। बघा प्रश्न कसे विचारलेले असतात कॉन्ट्रास्ट मध्ये। चला, तिसरा प्रश्न, द मॅनेजर प्रेज द टीम फॉर देअर डॅश एफर्ट्स इन कम्प्लिटिंग द प्रोजेक्ट वेल बिफोर द डेडलाईन। 10 सेकंडचा वेळ। पण मी नेहमी वर्गात सुद्धा सांगते की वाक्याचा टोन काय आहे, प्रेज आहे, कौतुक आहे, पॉझिटिव्ह टोन आहे। एफर्ट्स कसे असतात, एफर्ट्स डेडिकेटेड असतात। डेडिकेटेड म्हणजे वाहून घेणे, डिव्होटेड टू, अगदी डेडिकेटेड प्रयत्न, एफर्ट बरोबर आहे हा ऑप्शन। रिलक्टंट, जाता जाता बाकीचे पण अर्थ बघूया। रिलक्टंट म्हणजे काय, अनविलिंग,
तुमचे प्रयत्न जर अनविलिंग निगेटिव्ह स्वरूपाचे असतील तर तुम्हाला कौतुक, तुम्हाला डेडलाईन प्रोजेक्टचं तुम्ही कंप्लीट कराल का सगळे टास्क? नाही करणार. डिले म्हणजे काय? उशीर होणे, लेट होणे, हा पण नाही येणार, निगेटिव्ह आहे. कॉन्फ्लिक्टिंग म्हणजे याच्यामध्ये काय? संघर्ष आहे, स्ट्रगल आहे, म्हणजे हा पण नाही होणार. केअरलेस हा पण निगेटिव्ह अर्थाचा शब्द आहे, हाही नाही येणार. म्हणजे एकदा तुम्हाला टोन लक्षात आला वाक्याचा की तुमचे पिक करणं किंवा ऑप्शन जे पिक करायचे असतात ते पण बरोबर जातात. ए इज माय करेक्ट आन्सर. 4. The new marketing strategy proved to be dash, resulting in a 40% increase in sales within a month. 10 सेकंडचा टाइमर. परत बघा, स्ट्रॅटेजीमुळे, नवीन मार्केटिंग स्ट्रॅटेजीमुळे 40% काय झालंय? इन्क्रीज झालंय सेल. म्हणजे काय? पॉझिटिव्ह गोष्ट घडत आहे. बघूया. फ्युटाईल मीन्स काय? फ्युटाईल मीन्स मिनिंगलेस, ज्याच्यामध्ये काहीही अर्थ नाही, म्हणजे तथ्य नाही, असं होणार का नाही? इनइफेक्टिव्ह इज एन अपोजिट ऑफ इफेक्टिव्ह, हा पण निगेटिव्ह अर्थाचा आहे. हेजिटंट म्हणजे टू बी और नॉट टू बी, करू की, टू बी और नॉट टू बी, करू की नको. शाय असणे याच्या बाबतीत, लाजाळू असणे. इमॅजिनरी म्हणजे काय? काल्पनिक, ज्याच्यामध्ये काय आहे? सत्यतेचा, रियालिटीचा अंशही नाहीत ते. आणि प्रोडक्टिव्ह हा पॉझिटिव्ह शब्द आहे, तो जाईल इथे. प्रोडक्टिव्ह स्ट्रॅटेजी कशी झाली? प्रोडक्टिव्ह, आणि त्याच्यामुळे 40% काय झालं? इन्क्रीज झाला सेलमध्ये. माझे ई हे आन्सर येणार. बघा लक्षात येते का? नाव लेट्स टर्न अवर अटेन्शन टू द नेक्स्ट. पुढचा आपला प्रकार काय? बघा, प्रश्न समजून घेऊया, डायरेक्शन समजून घेऊया आधी आपण. डायरेक्शन काय? एकच मिनिट. डायरेक्शन काय? बघा, अ सेंटेन्स इज डिवायडेड इन पार्ट्स, नेमली ए बी सी डी ई मध्ये डिवाइड केलं. आपल्याला रिअरेंज करायचे डिवायडेड पार्ट्स प्रॉपर सिक्वेन्स मध्ये टू फॉर्म अ मिनिंगफुल सेंटेन्स. चला, मी 5 तुम्हाला वाचून देते आणि नंतर मग तुम्ही ऑप्शनकडे बघायचंय. कायम लक्षात ठेवा, हा अशा प्रकारच्या अरेंजमेंटचा प्रश्न जो असतो तो ऑप्शन टू क्वेश्चन असा जात असतो. बघूया आपण. Announced a comprehensive initiative to address water scarcity, the government, after months of public pressure, by investing in long-term sustainable solutions in drought-affected rural regions. बघूया काय ऑप्शन्स आहेत. ऑप्शनकडे बघत बघत तुम्ही हे बघा, ऑप्शनकडे बघत बघत तुम्ही प्रश्न बघा. टायमर चालू करते मी तुमचं, एकच मिनिट. 15 सेकंदाचा वेळ दिलेला आहे. चला बघूया आपण काय म्हटलेलं आहे. अनाउन्स्ड काय? वर्ब आहे, याच्याने सुरुवात होणार नाही. टू ऍड्रेस हा पण वर्ब आहे, याच्याने सुरुवात होणार नाही. टाइम. द गव्हर्नमेंट काय? नाऊन आहे, याच्याने सुरुवात होऊ शकते. बाय इन्व्हेस्टिंग नाही. इन ड्रॉट शक्यतो आपण प्रेपोजिशनने वाक्याची सुरुवात करत नाही, शक्यतो करत नाही, पण गरज पडली तर आपण करू शकतो, पण तो नंतरचा विषय. आता आपण काय बघूया. द गव्हर्नमेंट नाऊन सब्जेक्टने सुरुवात केली. गव्हर्नमेंट पब्लिक प्रेशर आल्यानंतर त्यांनी काहीतरी सुरुवात केलेली आहे. एकच मिनिट, टायमर का बंद होत नाही बघू आपण. ठीक आहे, टायमरकडे लक्ष नका देऊ. बघा चला, सी ने सुरुवात होणार, हे पक्क झालं. सी ने सुरू असणारे ए बी सी आणि ई एवढे ऑप्शन्स आहेत. ए निघून गेला, मी याच्याने सुरुवात नाही करणार. काय केलं? द गव्हर्नमेंट आफ्टर मंथ्स ऑफ पब्लिक प्रेशर अनाउन्स्ड, सब्जेक्टच्या नंतर वर्ब येणार. सीच्या नंतर ए. ए किती ठिकाणी आहे? 2 ठिकाणी आहे. हाही ऑप्शन गेला, हाही ऑप्शन गेला. सी ए, त्याच्यानंतर काय येणार? कॉम्प्रिहेन्सिव्ह इनिशिएटिव्ह त्यांनी अनाऊन्स केलं. कशासाठी? पर्पज आला बघा, टू ॲड्रेस वॉटर स्कॅर्सिटी. CAB, CAB इथं पण आहे, इथं पण आहे. आता फक्त विषय राहिला DE का ED. बघ काय आहे. वॉटर स्कॅर्सिटी
बाय इन्व्हेस्टिंग, कसं, हाऊ मेथड सांगितलेली आहे. बाय इन्व्हेस्टिंग इन लॉंग टर्म सस्टेनेबल सोल्युशन त्यांनी सांगितलेले आहेत. कुठे, इथं आलं प्लेस. प्लेस म्हणजे आधी तुम्ही काय सांगितलं, कशासाठी, रिझन आला, त्याच्यानंतर काय आलं, हाऊ कसं करणार आहे, आणि नंतर शेवटी कुठे करणार आहे सांगितलं. रिझन, पर्पज म्हणजे हाऊ कसं करणार आहे, प्रोसिजर, आणि प्लेस आलं. इन ड्रॉट अफेक्टेड रूरल रिजन्स, दुष्काळग्रस्त ग्रामीण भागामध्ये हे करण्यात येणार आहे. तर माझं ऑप्शन काय येणार बघा, सी हे माझं करेक्ट ऑप्शन येणार. CABDE. पुढे जाऊया. पुढचा प्रश्न, ऑफ वाईल्ड लाईफ इन द रिजन द इलिगल डिफॉरेस्टेशन ऍक्टिव्हिटीज हॅव सिव्हिअरली अफेक्टेड द हॅबिटॅट prompting authorities to take urgent action reported over the past 6 months. चला 15 सेकंदांचा टाइम आहे, लावून घ्या. आपला टायमर लावलेला आहे. बघ 15 सेकंदांचा टाइम संपलेला आहे. काय काय केलेलं आहे बघा. ऑफ प्रेपोजिशनने सुरुवात नाही होणार, ए ने सुरुवात होणार कुणी नाहीच आहे. द इलिगल डिफॉरेस्टेशन ऍक्टिव्हिटीज होऊ शकतं का, बघा होऊ शकतं का, हो होऊ शकतं. डिफॉरेस्टेशन ऍक्टिव्हिटीज सब्जेक्ट आहे. बी ने सुरू होणारा 1, 2 आणि 3 आहे. सी काय, हॅव सिव्हिअरली अफेक्टेड, होणारच नाही, वर्बने सुरुवात आहे त्यामुळे हे निघून गेले. सी ने तर सुरू होण्याची शक्यताच नाहीये. माझे 3 ऑप्शन्स राहिले. BE सगळीकडे कॉमन आहे, बरोबर आहे. म्हणजे माझा हाही डोक्याचा ताप वाचला की मी काय करू. द इलिगल डिफॉरेस्टेशन ऍक्टिव्हिटीज रिपोर्टेड, गेल्या 6 महिन्यामध्ये जसं रिपोर्टिंग केलं होतं ते, त्याच्यानंतर रिपोर्टेड, मग काय, सी आहे, ए आहे आणि सी 2 ठिकाणी आहे म्हणून मी जाते. रिपोर्टेड ओव्हर द लास्ट पास्ट 6 months हॅव सिव्हिअरली अफेक्टेड द हॅबिटेट, बरोबर आहे. वर्ब आहे इथे. हा झाला सी किती ठिकाणी आहे, सी 2 ठिकाणी आहे. माझा हा ऑप्शन गेला, सी ऑप्शन गेला, कारण त्याच्यामध्ये ए आहे. प्रश्न राहिला DA की AD. बघा, अफेक्टेड द हॅबिटॅट कुणाचा, ऑफ वाईल्ड लाईफ इन द रिजन, चौथं येणार. आणि मग शेवटी काय येणार, प्रॉम्प्टिंग ऑथॉरिटीज टू टेक अर्जंट ऍक्शन, 5वं हे येणार. डी येणार शेवटी. तर माझा आन्सर काय येईल बघा ह्याच्यामध्ये, आन्सर विल बी ऑप्शन डी. लक्षात येते का बघा, लक्षात येते का. नेक्स्ट क्वेश्चन. During the International Climate Summit laid out an ambitious plan, the Prime Minister to reduce carbon emission by 40% within the next decade. टाइमर सुरू होत आहे तुमचा. $15 seconds आर ओव्हर. बघूया आपण. सगळ्या ऑप्शनकडे पाहिलं तर ए आणि सी चाच विचार केलेला आहे, म्हणजे आपण सुद्धा ए आणि सी कडेच बघायला पाहिजे, बाकी कशाकडे बघायची गरजच नाहीये. ड्युरिंग द इंटरनॅशनल क्लायमेट समिट म्हणजे काय दाखवतं, टाइम पण दाखवतं आणि कधी केलं हे सगळं दाखवतं. पुन्हा काय, द प्राईम मिनिस्टर नाऊन आहे, सब्जेक्ट आहे, होऊ शकतो हा. 2 पैकी कोणतं येऊ शकतं, ए की सी, ए की सी, सी. द प्राईम मिनिस्टर जर असं आपण म्हटलं तर सगळ्याचा जर विचार केला तर ड्युरिंग द इंटरनॅशनल क्लायमेट समिट हे कुठं बसवायचं जरा प्रश्नचिन्ह येऊ शकतो, म्हणून मी ए नी सुरुवात करते. का ए नी, कारण इथं बघा ACB हे कॉमन आहे. करून बघूया. ड्युरिंग द इंटरनॅशनल क्लायमेट समिट द प्राईम मिनिस्टर, बरोबर आहे, काय केलं, लेड आउट अन ॲम्बिशियस प्लॅन, त्यांनी एक ॲम्बिशियस प्लॅन ठेवला. 2 आणि 3 बरोबर आहे. आता DE का ED, प्लॅन ठेवला कशासाठी, टू रिड्यूस कार्बन इमिशन बाय 40%. 4ला कशासाठी, 2 ने दर्शवलेलं आहे, कधी, टाइम दर्शवलेला आहे, विदिन द नेक्स्ट डिकेड, पुढच्या 10 वर्षांमध्ये. सो मी जाणार ऑप्शन ए ला, ऑप्शन ए ला. पुढे जाऊया. चल. To safeguard cultural monuments, proposed budget allocation, the Ministry of Culture recently and promote tourism and heritage awareness for extensive restoration projects.
जरा प्रश्न ट्रिकी आहे, शांतपणे करा. एक तर मला कळून चुकलं की याची सुरुवात कशाने होणार आहे, सी ने होणार आहे, कारण सगळ्या ऑप्शन्स मध्ये सीच आहे. द मिनिस्ट्री ऑफ कल्चर रिसेंटली पुढे काय ABBAB, म्हणजे मला दुसरं बघायची गरज नाहीये. बी जास्त वेळा रिपीट झालेला आहे, म्हणून मी 3 ऑप्शन्स बघते. द मिनिस्ट्री ऑफ कल्चर रिसेंटली प्रपोज्ड, बरोबर आहे, एक झाला. प्रपोज्ड वर्ब आहे काय, अ बजेट अलोकेशन, बजेटचं अलोकेशन त्यांनी प्रपोज केलेलं आहे. मग पुढे मी काय करू, अलोकेशन. आता याच्यामध्ये बघा, टू सेफ गार्ड कल्चरल मॉन्युमेंट्स फॉर एक्सटेन्सिव्ह रेस्टोरेशन प्रोजेक्ट. बजेट कशासाठी दिलेलं आहे आपल्याला, ए आणि ई 2 ऑप्शन सांगून देतात. इथं आपला थोडासा घोळ होऊ शकतो. अशा वेळेस एंडला काय येतं ते आपण बघूया. एंडला काय, अँड प्रमोट टुरिझम अँड हेरिटेज अवेअरनेस. कशासाठी करता येते, अँडने केलेलं आहे, म्हणजे ह्या दोन्हीला जोडून कुठंतरी अँड येणार आहे. डी शेवटी यायला पाहिजे, डी 5वा यायला पाहिजे, अशी काहीतरी सुविधा पाहिजे. डी कशामध्ये इथं येतं बघा, इथं एक आहे, आपण निवडलेल्यापैकी ए येणार नाही शेवटी, मॉन्युमेंट हे येणार नाही, डी. म्हणजे माझा हा ऑप्शन गेला. आता माझं EAD का AED एवढा विषय राहिलेला आहे. करून घेऊया, बघूया. 5वा मी शेवटचा काढला, म्हणजे मी असं जाऊ शकते का, हो असं पण आपण करू शकतो. 1, 2 मला सापडला. पुढे जाते मी ईला. प्रपोज्ड बजेट अलोकेशन फॉर एक्सटेन्सिव्ह रेस्टोरेशन प्रोजेक्ट. रिस्टोअर करणे म्हणजे रिनोव्हेट करणे, पुन्हा रिस्टोअर करणे. फॉर एक्सटेन्सिव्ह रेस्टोरेशन प्रोजेक्ट, ई घेतला मी, ई. आणि मग काय, कशासाठी करायचं हे प्रोजेक्ट सगळे, एक्सटेन्सिव्ह रिस्टोरेशन कशाला करायचं, सगळ्याचं रिस्टोरेशन कशासाठी करायचं, टू सेफ गार्ड कल्चरल मॉन्युमेंट्स, आपले जे सांस्कृतिक वारशाची ठिकाणं आहेत त्यांचं संरक्षण करण्यासाठी. याला मी 4 देईन. अँड प्रमोट, हे पर्पज सांगितलंय, टू सेफ गार्ड अँड टू प्रमोट. टू परत घ्यायची इथं गरज नाही, कारण एकदा घेतलेलं आहे. ओके, सो डी इथं 5वा आला, म्हणजे 1, 2, 3, 4 and 5. डी विल बी माय लास्ट आन्सर. जेव्हा तुम्हाला खूप सारे ऑप्शन एकसारखे दिसायला लागतात त्यावेळेस 1 by 1 क्लोजली त्या ऑप्शनकडे बघत बघत आपल्याला वाक्य वाचायची आहेत. लक्षात येते का, पहा. चला पुढचा प्रकार बघूया. पुढचा आहे, इन ईच ऑफ द क्वेश्चन बिलो 4 वर्ड्स आर अंडरलाईन केलेले शब्द आणि हे इन देअर करेक्ट पोझिशन. हा प्रश्न आहे तुमचा इंटरचेंज. फार पॉप्युलर प्रश्न आहे, नेहमीच याच्यावरती परीक्षेमध्ये प्रश्न असतात. वर्ड स्वॅप असा याचं आणखी एक नाव आहे, इंटरचेंज. बघूया कसं करायचं. याच्यामध्ये आपण 4 हायलाइट केलेले शब्द पण बघणार आहे आणि वाक्य पण वाचून घेणार आहे. ऑल्दो द डेटा वॉज क्रिटिसाइज्ड फॉर बीइंग इनॲक्युरेट, इट प्रेझेंट्स अन इम्पॉर्टंट रिपोर्ट दॅट कॅनॉट बी इग्नोर्ड. चला 10 सेकंदांचा वेळ, ऑप्शनकडे बघत बघत जायचं आणि वाक्याकडे बघायचंय. काय आलं बघा आन्सर तुमचं. द डेटा वॉज क्रिटिसाइज फॉर बीइंग इनॲक्युरेट. थोडंसं सटल आहे हा प्रश्न बघा. डेटा क्रिटिसाइज केला गेला, इनॲक्युरेट आहे असं म्हणून. इट प्रेझेंट्स अन इम्पॉर्टंट रिपोर्ट दॅट कॅनॉट बी इग्नोर्ड. तरी तो काय करतो, एक रिपोर्ट प्रेझेंट करतो की ज्याच्याकडे आपल्याला दुर्लक्ष करता येणार नाही. आता याच्यामध्ये ऑल्दो डेटावरनं रिपोर्ट येतो का रिपोर्टवरनं डेटा येतो, आधी आपल्याला काय द्यायला लागतो, रिपोर्ट क्रिटिसाइज केला का, कारण त्याच्यामध्ये काय आहे, डेटा आहे. बरं तुम्हाला परीक्षेमध्ये एवढं सगळं डिटेलमध्ये अर्थानुसार बघायचं नसेल, बघताच येत नाही कारण कमी वेळ असतो. अशा वेळेस काय करतो, बीइंग इनॲक्युरेट इट प्रेझेंट्स. इट काय आहे, सिंग्युलर आहे, प्रेझेंट्स काय आहे, सिंग्युलर आहे. म्हणजे सी आणि बी आपली जागा सोडणार नाहीत. मग अशा वेळेस काय करायचं, बी आणि सी ज्या ज्या ऑप्शनमध्ये आहेत ते आपण कट मारू. बी आणि सीचं ऑप्शन गेला, सीचं ऑप्शन गेला, सीचं ऑप्शन गेला, इथं पण बी आहे. राहिला कोण, ए आणि डी, आणि नो अरेंजमेंट रिक्वायर्ड. ई कडे दुर्लक्ष करायचं नाही, कधी कधी ई पण बरोबर असू शकतो. चला आपण इंटरचेंज करून बघूया.
ऑल्दो द रिपोर्ट वॉज क्रिटिसाइज, रिपोर्ट एकवचनी आहे पहा, रिपोर्टला क्रिटिसाइज केलं गेलं कशासाठी, इनॅक्युरेट आहे म्हणून, परंतु इट कुणासाठी आलेलं आहे, रिपोर्टसाठी आलेला आहे, तो प्रेझेंट करतोय अँड इम्पॉर्टंट डेटा, तो महत्वाचा डेटा प्रेझेंट करतोय, दॅट कॅनॉट बी इग्नोर्ड, त्याच्याकडे आपण दुर्लक्ष करू शकत नाही. सो ओनली ए अँड डी कॅन बी एक्सचेंज्ड अँड देन वी आर गोइंग टू गेट द मोर ॲक्युरेट सेंटेन्स. बी माझा आन्सर असणार आहे. चला जायचं पुढे. एव्हरीबडी सेकंड, the board of directors evaluated the annual report and suggested growth in marketing strategies to boost the company's enhancements in customer acquisition. सेंटेन्स थोडंसं मोठं पहा. चला चल, बोर्ड ऑफ डायरेक्टर्सनी इव्हॅल्युएट केला अॅन्युअल रिपोर्ट, बरोबर आहे, V2 आहे, बरोबर आहे. अँड सजेस्टेड ग्रोथ इन मार्केटिंग स्ट्रॅटेजीज, मार्केटिंगच्या स्ट्रॅटेजीमध्ये ग्रोथ करा असं म्हटलेलं आहे. पुन्हा एकदा अत्यंत सटल किंवा एकदम सूक्ष्म असा फरक आहे बघा. टू बूस्ट द कंपनीज काय, ग्रोथ इन कस्टमर ॲक्विजिशन, म्हणजे इकडे यायला पाहिजे हे बी आणि डी ची ऍडजस्टमेंट पाहिजे. स्ट्रॅटेजीची एन्हान्समेंट होत असते आणि कंपनीची ग्रोथ होत असते. ऍक्च्युअली ग्रोथ आणि एन्हान्समेंट या दोन्हीचा अर्थ एकच आहे, दोन्हीचा अर्थ होतो वाढ होणे, परंतु स्ट्रॅटेजी असेल, स्किल्स असतील, हे काय होतात, एन्हान्स होत असतात. कधी पण लक्षात ठेवा, एन्हान्स. मग मॅडम हे कशावरनं ठरतं, याला म्हणतात कोलोकेशन, याला म्हणतात कोलोकेशन. त्याची संपूर्ण एक प्लेलिस्ट आपल्या या चॅनलवरती आहे, जाऊन बघा, तुम्हाला सगळ्या बऱ्याचशा गोष्टी याच्यामध्ये नव्याने कळतील, कोलोकेशन म्हणजे काय वगैरे. तर इथं मला काय पाहिजे, एन्हान्समेंट, आणि इथं काय पाहिजे, कंपनीची ग्रोथ. म्हणजे माझं बी आणि डी मध्ये माझं एक्सचेंज होईल, बी आणि डी. बी इज द करेक्ट आन्सर. आता हा एक प्रकार झाला. आणि दुसरा, मगाशी सांगितल्याप्रमाणे फिक्स कोण राहणार आहे, इव्हॅल्युएटेड फिक्स राहणार आहे. त्याच्यानंतर टू बूस्ट, सी पण फिक्स राहणार आहे. ए आणि सी जिथं जिथं काढून टाका, ए सी इथं आहे, ए इथं आहे, सी इथं आहे, राहिलं कोण शिल्लक, बी आणि ई शिल्लक राहिले. नो अरेंजमेंट तर येणार नाही. बी आणि डी चं मला काय करायचंय, इंटरचेंज करायचंय. लक्षात येते का पहा. क्वेश्चन नंबर 3. The scientists' research revealed a significant pattern in the behavior of the species that was previously ignored by the academic community. 10 सेकंदांचा वेळ. सायंटिस्टच्या रिसर्चने असं दाखवून दिलं की सिग्निफिकंट, एक महत्वाचा पॅटर्न आहे स्पीशीजच्या बिहेवियरमध्ये. आधी तो काय केला, इग्नोर केला गेला, कुणाकडून, अकॅडमिक कम्युनिटीकडनं. सगळं बरोबर आहे, याच्यामध्ये विचार करण्यासारखं किंवा चेंज करण्यासारखं काही नाही आहे. एव्हरीथिंग इज करेक्टली प्लेस्ड. ई इज माय आन्सर. पुढं चौथं बघा. The doctor exhibited the patient with a rare illness after a careful dismissal of symptoms that were initially interpretation as minor but later diagnosed severe complications. वाचतानाच लक्षात येते काहीतरी गडबड आहे. काय गडबड आहे, द डॉक्टर एक्झिबिटेड द पेशंट, अर्थाच्या दृष्टीने बरोबर नाही. एक्झिबिट मग करणे म्हणजे काय, डिस्प्ले करणे नाही. डॉक्टर काय करतात, डायग्नोज करतात, म्हणजे काय, रोगाचे निदान करतात. सो द डॉक्टर डायग्नोज्ड द पेशंट, डी इथे येणार. पेशंट रेअर इलनेस होता, आफ्टर अ केअरफुल डिसमिस्ड. तुम्ही केअरफुल आणि डिसमिस्ड कसं करता, डिसमिस्ड ऑफ सिम्पटम्स नाही, केअरफुल इंटरप्रिटेशन, इथं सी येणार पहा. इंटरप्रिटेशन म्हणजे अर्थ लावणे, त्याला जे सिम्पटम दिसत होते त्या पेशंटमध्ये त्याचा त्यांनी अर्थ लावला. दॅट वर इनिशियली, सुरुवातीला काय केले गेले, ते इग्नोर केले गेले. इग्नोर करणे किंवा डिसमिस केले गेले. डिसमिस करणे म्हणजे दुर्लक्ष करणे, त्याला खारिज करणे.
तो इथं माझं बी आणि सीचं इंटरचेंज होत आहे बघा. बी आणि सीचं इंटरचेंज इथं पण आहे, इथं पण आहे. पण इथं सोबत ए आणि डीचा पण होणार, म्हणून माझं ए आन्सर बरोबर आहे. ए डी अँड बी सी ॲज मायनर बट लेटर एक्झिबिटेड सिव्हिअर कॉम्प्लिकेशन्स, म्हणजे त्यांनी नंतर सिव्हिअर कॉम्प्लिकेशन्स एक्झिबिट केले, डिस्प्ले केले. ए इज माय करेक्ट आन्सर. चला पुढचा प्रकार बघूया आपण. पुढचा हाही परीक्षेमध्ये नेहमी असणारा प्रश्न आहे. 4 वर्ड्स प्रिंटेड इन बोल्ड. प्रिंटेड इन बोल्ड म्हणजे हे प्रिंट केलेले मी खाली इथंच घेतलेले आहेत ABCD मध्ये, आणि माइट रॉंगली स्पेल्ड और इनअप्रोप्रिएट इन द कॉन्टेक्स्ट ऑफ द सेंटेन्स. एक तर त्याचं स्पेलिंग बरोबर आहे की नाही बघायचं आपल्याला. स्पेलिंग रॉंगली स्पेल्ड आहे का करेक्टली स्पेल्ड आहे, आणि कॉन्टेक्स्ट मध्ये बरोबर बसतो की नाही, हे 4 शब्द बघूया. The government is planning to impose stricter rules to prevent manipulation in stock market transactions and increase transparency. चला बघूया, 10 सेकंदांचा वेळ. सोपे आहेत असे प्रश्न, आपण स्पेलिंग जर नीट केलेले असतील तर. काय येणार बघा. इम्पोज, ट्रान्सपरन्सी, ट्रान्झॅक्शन हे सगळे मीनिंगच्या दृष्टीने बरोबर आहेत. मॅनिप्युलेशन मध्ये मॅनिप्युलेशन माझं डी, यूच्या जागी काय पाहिजे, आय पाहिजे. डी ऑप्शन माझा बरोबर आहे. पुढे जाऊया. व्हेरी सिंपल. द ॲथलीट वॉज प्रेज्ड फॉर हर डेडिकेशन, इंटेन्स ट्रेनिंग अँड स्ट्रॉंग डिसिप्लिन थ्रू आउट द चॅम्पियनशिप. शब्द तर अर्थाच्या दृष्टीने सगळे बरोबर वाटतात. 10 सेकंदांमध्ये बघा बरं. हा, स्पेलिंग चुकीचे आहे. डिसिप्लिन, डिसिप्लिनचं स्पेलिंग काय बघा. डिसिप्लिन, प्लिन काय पाहिजे, इथं आय पाहिजे. DISCIPLIN. सी माझा आन्सर असणार आहे इथे. पुढे जाऊया. हे स्कोरिंगचे मार्क्स आहेत बघा तुमचे सगळे. His idea was not only innovative but also practical, offering an effective solution to a long-standing issue. चला. मीनिंगच्या दृष्टीने सगळे बरोबर आहेत. फक्त काय, इनोव्हेटिव्हचं स्पेलिंग काय आहे, डबल एन आहे ना की सिंगल एन. बी माझा करेक्ट ऑप्शन आहे याच्यामध्ये. पुढचं बघूया. The manager encouraged the team to work in collaboration, share responsibilities and avoid conflicts that could hinder progress. टाइमर सुरू होत आहे तुमचं. कोलॅबोरेशन, रिस्पॉन्सिबिलिटीज, कॉन्फ्लिक्ट्स, प्रोग्रेस सगळे स्पेलिंग पण बरोबर आहेत, आणि मीनिंग वाईज ते जशा प्रकारे वाक्यामध्ये वापरलेले आहेत ते सुद्धा बरोबर आहेत. माझा आन्सर काय येणार, ऑल आर करेक्ट. जायचं पुढच्या प्रकार पुढचा बघूया. बघ, हा एकदम पॉप्युलर असा प्रश्न आहे अलीकडे बँकिंगच्या आणि SSCच्या सगळ्या परीक्षांमध्ये. काय म्हटलंय बघा. इन द गिवन क्वेश्चन अ वर्ड हॅज बीन गिवन, देर आर 3 ways in which the word has been used. डायरेक्शन अशा प्रश्नांच्या वेळेस नीट वाचायच्यात. आणखी इन सिमिलर और डिफरंट फॉर्म मध्ये दिलेलं आहे. यू नीड टू सी विच ऑफ द सेंटेन्सेस हॅव करेक्टली युज्ड द हायलाइटेड वर्ड अँड मार्क दॅट ॲज युअर आन्सर. कधी कधी तो शब्द इनकरेक्टली वापरलाय का असंही विचारलं जातं, त्यामुळे आपण केअरफुल राहायचंय. करेक्टली विचारलंय का इनकरेक्टली विचारलंय या बाबतीत. वर्ड आहे रिकन्साईल. बघा चला, 15 सेकंदाचा टाइम. चला. बघूया. It took years for the siblings to reconcile their differences. Reconcile their differences आपल्यातले मतभेद मिटवणे. Reconcile करणे म्हणजे सेटल करणे. Settle the conflict, settle the conflict, settle the dispute, settle the dispute. आपल्यातला जे काही मनमुटाव आहे, जे डिफरन्सेस आहेत, हे सगळं सेटल करणे म्हणजे रिकन्साईल. बरोबर अर्थाने वापरले. The accountant had to reconcile the statements with the records.
म्हणजे काय, मॅच करणे, फायनान्शियल रेकॉर्ड्स जे असतात, रेकॉर्ड्स मॅच करणे या अर्थाने सुद्धा रिकन्साइल वापरला जातो, बरोबर आहे. द डिप्लोमॅट फेल टू रिकन्साइल द एनिमी ट्रूप्स इन टू सबमिशन. आता रिकन्साइल करणे म्हणजे काय, डिफरन्सेस मिटवून टाकणे, आणि सबमिशन म्हणजे काय, सरेंडर करणे, हार मानणे, शरणागती पत्करणे. हे दोन्ही बरोबर जात नाही. डिप्लोमॅट फेल टू रिकन्साइल द एनिमी ट्रूप्स इथपर्यंत असलं असतं तर बरोबर आलं असतं, परंतु इन टू सबमिशन किंवा सरेंडर हे बरोबर नाही जाणार. त्यामुळे फक्त 1 आणि 2, 1 and 2, these are the only options which are correct. So my D is the correct answer. D is the correct answer. पुढे जाऊया. ह्या प्रकारच्या प्रश्नासाठी व्होकॅब्युलरी आपली साऊंड असणे गरजेची आहे. वर्ड आहे टेम्पर. 15 सेकंदांचा वेळ तुमचा सुरू होतोय. टेम्परचा अर्थ काय होतो? टेम्पर म्हणजे एखादी गोष्ट हार्श असेल तर ती सॉफ्ट करणे, माइल्ड करणे, दॅट इज कॉल्ड टेम्पर. बघूया आपण. आणि अजून पण काही अर्थ निघतात का बघूया. द हार्श रिव्ह्यू कसा होता, हार्श होता, वॉज टेम्पर्ड विथ सम प्रेज. रिव्ह्यू जो होता तो खूप हार्श होता, पण तो माइल्ड केला गेला, सॉफ्ट केला गेला, थोडंसं कौतुक करून, प्रेज करून. बरोबर आहे का? हो, बरोबर आहे. शी लॉस्ट हर टेम्पर. इथं वेगळाच अर्थ निघाला बघा. लॉस्ट वन्स टेम्पर मीन्स गेट अँग्री. ती गेट अँग्री वेन शी सॉ द मेस. सगळे गबाळ बघितल्यानंतर ती काय झालं, शी लॉस्ट हर टेम्पर. बरोबर आहे. ही टेम्पर्ड हिज डिसअपॉइंटमेंट म्हणजे निराशा, सॅडनेस. त्यांनी आपला सॅडनेस काय केला, टेम्पर केला, रिड्यूस केला, कमी केला, बाय गोईंग ऑन अ वॉक. चालायला जाऊन, फिरायला जाऊन त्याने आपलं सॅडनेस किंवा डिसअपॉइंटमेंट कमी केला, रिड्यूस केला. म्हणजे सगळेही आन्सर काय आहेत, बरोबर आहेत. 1, 2, 3 बी आन्सर येणार. ऑल 1, 2, 3 आर करेक्ट. बघा लक्षात येते का. पुढचा माझा शब्द आहे स्टॅगर. चला बघा. स्टॅगरचा अर्थ काय होतो बघा. स्टॅगर म्हणजे स्वे करणे, हलणे, अडखळणे या अर्थाने. पण वेगळा अर्थ निघतो पुन्हा वाक्यामध्ये वापरल्यानंतर. बघूया. दे हॅड टू स्टॅगर द प्रोडक्ट लॉन्चेस. याच्यात स्टॅगरचा अर्थ होतो टाइम आउट करणे. याच्यामध्ये म्हणजे काय करणे, स्पेस देणे, म्हणजे 2 प्रोडक्टच्या लॉन्चेसमध्ये स्पेस देणे, वेळ ठेवणे, अंतर ठेवणे, दॅट इज कॉल्ड स्टॅगरिंग. बरोबर अर्थाने वापरलेला. बघा अर्थ किती वेगळा निघतो जेव्हा तुम्ही तो वाक्यामध्ये वापरता. ही स्टॅगर्ड बॅक आफ्टर हिअरिंग द न्यूज. न्यूज ऐकल्यानंतर तो स्टॅगर बॅक झाला, म्हणजे तो काय झाला, असं धक्क्याने मागे पडला. मागे पडला म्हणण्यापेक्षा मागे सरकला तो. मूव्ड बॅक हाही बरोबर निघतोय. हर टॅलेंट स्टॅगर्ड द टीचर इन टू गिव्हिंग हर अ मेडल. तिचं कौतुक बघून. मुळात हा शब्द कसा आहे, स्टॅगर हा थोडासा निगेटिव्ह अर्थाने जाणारा शब्द आहे. हर टॅलेंट स्टॅगर्ड द टीचर. तिचं टॅलेंट बघून टीचर स्टॅगर झाले आणि म्हणून त्यांनी तिला मेडल दिलं. हा बरोबर अर्थ निघत नाही, कारण हा थोडासा निगेटिव्ह अर्थाने जाणार आहे. टीचर मेडल देतात, दॅट इज अ पॉझिटिव्ह सेन्स. त्यामुळं हा येणार नाही. 1 and 2 आर करेक्ट. ओनली 1 and 2, दॅट इज ऑप्शन नंबर ई. आणि शेवटचा आपला प्रश्न आहे इंड्यूस. द डॉक्टर हॅड टू इंड्यूस लेबर ड्यू टू कॉम्प्लिकेशन्स. हिज इमोशनल स्पीच इंड्यूस्ड अ वेव ऑफ सपोर्ट फ्रॉम द ऑडियन्स. शी इंड्यूस्ड हर कलिग टू रिझाइन बाय थ्रेटनिंग हिम. याचा आन्सर तुम्ही मला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगणार आहात. विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आपल्या या चॅनलवरती बँकेशी रिलेटेड, बँकिंग एक्झामच्या रिलेटेड, SSCच्या एक्झामच्या रिलेटेड, एवढंच नव्हे तर MPSCच्या रिलेटेड भरपूर सारे प्रश्न मिळतील. तुम्हाला आणखी जर ऑनलाईन किंवा ऑफलाईन क्लास लावायचा असेल तर या फोन नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता. आपले ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्हीही
बॅचेस चालू आहेत बँकिंगच्या. सगळ्या बँकिंगच्या एक्झाम जवळ येत आहेत, त्यामुळे ज्यांनाही कुणाला बँकिंगचे कोर्सेस करायचे असतील, काय सिलेबस आहे, कसा केला जातो, त्याचे मॉक टेस्ट घ्यायचे असतील तर या क्रमांकावरती मेसेज पाठवू शकता. माझे सोशल मीडियाचे सगळे चॅनल्स आहेत, तिथं तुम्ही फॉलो करू शकता. एनी टाइम यू कॅन आस्क मी. फक्त एवढीच विनंती आहे की मेसेज केल्यानंतर पूर्ण मेसेज करा, फक्त हाय हॅलो म्हणू नका. तुमचं नाव सांगा, तुम्ही कुठून आहे ते सांगा, आणि तुम्हाला बँकिंगच्या एक्झाममध्ये काय काय रुची आहे, काय करायचं आहे, तुम्हाला कुठला क्लास लावायचा आहे, हे फक्त त्याच्यामध्ये सांगून द्या, म्हणजे आम्हाला त्याच्यानुसार काम करता येईल. फक्त हाय हॅलो म्हटलं की कुणीही ते रिसीव्ह करणार नाही. ओके, थँक्यू. पुन्हा एक एपिसोड घेऊन मी तुमच्या भेटीला येते. तोपर्यंत बाय, सी यू.